हॅलो, काय? ओके. सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण मिस्टर सत्यजित सर आज येणार नाही. व्हॉट डू मीन? सर ऑफिसकडे येत असताना त्यांच्या गाडीचं छोटंसं ॲक्सिडेंट झालं आहे. काय? इज ही ऑल राईट? हां, माझं बोलणं झालं आहे, गाडीला डॅमेज झालं आहे, पण ते ओके आहेत. पण ते आज येऊ शकणार नाही आणि त्यांनी आजची सगळी मीटिंग कॅन्सल केली. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. नो नो, इट्स ओके. त्यांना काही झालं नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. मीटिंग आपण पुन्हा कधी घेऊ शकतो. शुअर सर, थँक्यू सो मच. नो मेन्शन. हे बघ, आपण हा डिजिटल कॅम्पेन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स ऐवजी मायक्रो क्रिएटर्स कडून करून घेतला ना, तर आपलं बजेट जवळपास 15% कमी होऊ शकतं. हा, आणि इम्पॅक्ट पण तसंच राहील. येस. मग आता हे काय इन्फ्लुएन्सर्स आहे. हाय सर. हे हाय, कशी आहे? मी बरी, तू? मस्त. आणि हे काय, कुठे गेले सगळे? तुम्ही काय करताय? आई आणि आजी बाहेर गेलेत आणि आम्ही बजेट ॲडव्हर्टाइजमेंट बजेट कसं कमी करता येईल ते बघतोय. नाईस. मग काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे? कन्सिडरेबल इम्पॅक्टसाठी प्रिंट मीडिया, सोशल मीडिया. पण सोशल मीडियावरती पेड ॲड्सपेक्षा इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा ऑप्शन मला बेटर वाटतोय. त्यासाठी आपल्याला लोकांना अप्रोच करावं लागेल. नाईस. है ना? या, गुड आहे. मी तेच बोलत होते. आज बाळ, तू कधी आली ग? आणि तू कशी आहे? मी आत्ताच आली, पण तू कशी काय लगेच आलीस? अगं, ते उषाताईंकडे भिशीला गेले होते ना, तर त्यांच्या नवऱ्यांना अचानक हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. मग भिशी कॅन्सल, मग परत आले. जय दादा, अरे, काय झालं? तू पण परत आलास? मीटिंग कॅन्सल झाली, सो परत आलो. ओ, म्हणजे आज सगळ्यांना घरी राहायचंच दिवस आहे वाटतं. पण तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या बरं का. हो ना, ते नका कॅन्सल करू. साक्षी, चल आपण आज जाऊया. जे तू पण चल, आपण जाऊया. हो, बिंदू, मला डोकं दुखतंय, जरा ऑइल मसाज दे करून. बघू कुठे गाडी अडकली तुमची. उठ 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 लवकर. प्रेझेंटेशनमध्ये आपल्या क्लायंटला फक्त फिगर्स नाहीत तर सोल्युशन दिसलं पाहिजे. प्रेझेंटेशन म्हणजे फक्त इन्फो देणं नाही, तर ते एक स्टोरी टेलिंग असतं. तरच समोरची व्यक्ती इंटरेस्ट घेईल. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी वाहणे. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी वाहणे. तुझ्या नशेच्या ओल्या खुणा, रोजच घडतो वेडा गुन्हा. तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे. तुझ्याकडे तुला मागणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे पारावरी वाहणे. अगं, बस झालं डोक्याचं, जरा पाय चिपून दे. हा, जरा चिपून दे. गौतम, तू काय इकडे आलास? तू काहीतरी शिकत होतास ना? ते दोघं आपल्या आपल्यातच बोलत होती, मग बोर झाला मला. एक तर दादा काय बोलतो ते बाउन्सर जातं, त्या शरूला कसं कळतं काय माहिती. काय ना गौतम, शरू खूप हुशार मुलगी आहे. आणि तू लहानपणापासून ढ आहेस. ती पिलो दे. ए, मीठ इकडे इकडे दे. काय हे लहान आहे अजून.
मला भूक लागली आहे, मी बाहेर जाते. ऐक ओके, म्हणजे हे डन आहे राईट. अरे तुम्ही अजून कामच करताय. आता मला भूक लागली आहे. हा मला पण भूक लागली आता. मला पण खूप भूक लागली. आपण ऑर्डर करूया. हा फिश. तुम्ही मासे बाहेरून मागवता? मग तुमच्याकडे काय घरी मासे पाळतात? आम्ही बाहेरून आणतो आणि घरी बनवतो. हो. अगं आमच्या घरी कोणी एक्सपर्ट नाही आहे ना, पण येईल थोड्या दिवसात परबानकरचं कोणीतरी. कारण झालं असेल तर मी ऑर्डर करू. हो. तुमच्यासाठी मी चहा करू? ए मी पण घे ना. हा, आणि मी देवासमोर दिवा लावून येते. बिंदू चल का. हा आले. फिफ्टी 57 फ्लोअर्स आहेत. मला माहिती आहे 57 फ्लोअरचा टॉवर येते. अच्छा, मग काउंटिंग का करत होतीस? टाइमपास. आय थॉट तू इथे काम करायला आलीस. मग ते झालं ना. एवढ्या मोठ्या घरामध्ये बोर नको व्हायला म्हणून मी बिल्डिंग मोजत होती. तू आता बोर होत होतीस? नाही म्हणजे मला सवय नाही आहे ना, आणि कोणच नाही आहे घरी. किती रिकामं वाटतंय. आमच्या घरी कसं आम्ही सगळेच असतो घरी एकत्र असलो की, आणि अंगणामध्ये असं मोठं अंगण आहे, पाऊस पडत असतो, आम्ही मस्त तिथेच टाइमपास करत असतो, उड्या मारतो, खेळतो, इकडे तिकडे पळत असतो.